हॅलो, नमस्ते. मी डॉक्टर अनिकेत अविनाश गाताडे सर, फाउंडर डायरेक्टर मास्टर सायन्स अकॅडमी विश्रामबाग सांगली. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं स्वप्न इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन आणि करिअर करण्याचे जर असेल तर MST-CET ही परीक्षा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. MST-CET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आणि याच परीक्षेबद्दल आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चरल कोर्सेससाठी ही एंट्रन्स एक्झाम महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. तर या परीक्षेबद्दलची इन्फॉर्मेशन ही आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन असते. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हे अजिबात नसतं. त्यामुळं प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते, जे की तुम्हाला नीट आणि JEEमध्ये मिळत नाही. आता पेपर पॅटर्नबद्दल थोडंसं आपण विचार करूया. PCM ग्रुपसाठी 2 पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1मध्ये मॅथमॅटिक्स हा विषय असतो आणि त्या विषयासाठी एकूण 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. इथं विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं की गणिताच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. असे 50 प्रश्नांचे एकूण 100 मार्क्स असतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी एकूण अवधी जो असतो तो 90 मिनिटांचा असतो. त्यानंतर पेपर 2. पेपर 2मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांचे 50-50 म्हणजेच मिळून 100 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 1 मार्क असतो. असे एकूण 100 प्रश्नांचे 100 मार्क्स ह्या पेपर 2साठी असतात. तर पेपर 2मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय दोन्ही एकत्र असतात. यासाठी जो ड्युरेशन असतो तो जवळपास 90 मिनिटांचाच असतो. आता PCB ग्रुपसाठी सुद्धा 2 पेपर्स असतात, हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पेपर 1मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 विषय एकत्रित असतात. प्रत्येक विषयाचे 50-50 प्रश्न, असे 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, असे एकूण 100 मार्क्स या पेपर 1साठी असतात. आणि पेपर 2 जो असतो तो बायोलॉजीचा असतो. या बायोलॉजी विषयामध्ये एकूण 100 प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कांसाठी असतो. असे एकूण 100 गुण असतात आणि यासाठी सुद्धा अवधी हा 90 मिनिटांचाच असतो. म्हणजे इथं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ग्रुप PCM असो किंवा PCB, दोन्ही ग्रुपसाठी एकूण परीक्षेला 200 मार्क दिलेले असतात आणि त्या 200 मार्कांपैकी आपल्याला जे मार्क पडतात त्याच्यावरती आपलं करिअर किंवा ॲडमिशन हे अवलंबून असतं. आता सिलेबसबद्दल थोडंसं बोलूया. MST-CETमध्ये साधारणतः 20% क्वेश्चन्स हे इयत्ता 11वीमधून विचारले जातात आणि 80% क्वेश्चन हे इयत्ता 12वीमधून विचारले जातात. त्यामुळे 12वीचा अभ्यास जास्त महत्त्वाचा जरी असला तरीसुद्धा 11वीचे कन्सेप्ट्स मजबूत असणं फार गरजेचं आहे. आता डिफिकल्टी लेवलबद्दल जर बोलायचं झालं तर PCM म्हणजे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना PCM MST-CET ही परीक्षा ही साधारणतः JEE मेन्स प्रमाणे असते आणि जे विद्यार्थी फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर करणार असतात त्यांच्यासाठी PCB MST-CET परीक्षा ही जवळपास नीट UGच्या परीक्षेसमान मानली जाते किंवा त्याच्या आसपास मानली जाते. पण लक्षात ठेवा, MST-CETमध्ये क्वेश्चन हे मुख्यतः फॉर्म्युला ओरिएंटेड, ॲप्लिकेशन बेस्ड, थेरॉटिकल क्वेश्चन्स असे असतात. त्यामुळे फक्त पाठांतर करून चालणार नाही, तर कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचं असतं. ॲडमिशनसाठी जी एलिजिबिलिटी असते त्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. ओपन कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी बोर्डमध्ये PCM ग्रुप किंवा PCB ग्रुपसाठी किमान 45% मार्क असणं आवश्यक आहे. पण जर विद्यार्थ्याची कॅटेगरी SC, ST, OBC, EWS, PWD किंवा इतर रिझर्व कॅटेगरीसाठी किमान 40% मार्क्स असणं फार गरजेचं आहे. आता पाहूया की किती मार्क्सला साधारणतः किती पर्सेंटाईल मिळू शकतात. तर समजा पेपर हा 200 मार्कांचा असेल आणि विद्यार्थ्यांनी जर समजा 160 ते 180 पेक्षा जास्त गुण मिळवले तर तो विद्यार्थी 99.5 ते 100 पर्सेंटाईलपर्यंत मार्क मिळवू शकतो. जर विद्यार्थ्याने 140 ते 159 मार्क्स मिळवले तर 99 ते 99.49 पर्सेंटाईलपर्यंत तो जाऊ शकतो. जर मार्क्स हे 120 ते 139 या दरम्यान असतील तर विद्यार्थ्याला 96 ते 98.99 पर्सेंटाईलपर्यंत मार्क मिळतात. आणि जर समजा विद्यार्थ्याला 100 ते 119 मार्क असतील तर 92 ते 95.99 पर्सेंटाईल मिळतात. त्याचबरोबर जर समजा 80 ते 99 मार्क्स असतील तर अशा विद्यार्थ्यांना 85 ते 91.99 पर्सेंटाईल मिळतात. जर तुमचं टार्गेट COAP, VJTI, वॉलचेन, ICT किंवा इतर टॉप गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 140 पेक्षा जास्त मार्क मिळवण्याचं टार्गेट ठेवावं लागेल.
ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वाची डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला तयार करावी लागतील. सगळ्यात महत्त्वाचं हे पालकांसाठी आहे. पालकांनी हे डॉक्युमेंट सगळे तयार करायचे असतात. त्यामध्ये 10वीची मार्कलिस्ट, 12वीची मार्क्स लिस्ट, MST-CETचं स्कोअर कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनल और नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट जर ॲप्लिकेबल असेल तर, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर, जर विद्यार्थ्याचा ड्रॉप असेल तर गॅप सर्टिफिकेट, हे सगळं महत्त्वाचं असतं. याची सोय किंवा याची जी काही साठवा असेल तर ती पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित योग्य वेळी करायची आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत पुरेशा फोटोकॉपीज आधीच तयार ठेवा, म्हणजे काउन्सिलिंगच्या वेळेस कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. त्यामुळं पालकांची आणि विद्यार्थ्यांची तारंबळ उडणार नाही. जर तुम्हाला MST-CETमध्ये उत्कृष्ट स्कोअर करून गव्हर्नमेंट किंवा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर आजपासूनच योग्य प्लॅनिंग, नियमित प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट सुरू करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग्य डायरेक्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत जर असेल तर तुम्हाला नक्की यश मिळून जाईल. आणि या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. आपल्याला आणखीन माहिती जर समजून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलबरोबर जोडलेले रहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.